हे पाहायसाठी आपल्याला हां, त्याचं काय करावं लागतं? आता ह्याच्यामध्ये हे जे आहे ना, हे दाना बारीक, हो, हे जर गोल जर राहिला ज्वारी सारखा बर तर सक्सेस म्हणायचं. बर. आणि ह्याच्यामध्ये फेल जर गेलेलं, समजा आता ह्या पाहिजे एक फेल गेलेलं आहे, हो, ह्याचे 3 तयार होते त्याचे. बर बर बर. ह्याचे टोक आहेत का ह्याच्यात, हा, हा, आपले हा. कापसाच्या ह्याच्यासारखे हो, तीन पाकळ्या तयार होत्या. बर म्हणजे 3 पाकळ्या तयार झाल्या म्हणजे फेल गेलं. बर. आणि गोल एकच जर राहिलं हो, तर सक्सेस झालं म्हणायचं. बर बर. आता याच्यामध्ये सक्सेस रेट किती त्या तुमच्या त्या? Success ह्याच्यात 90-95% सक्सेस आहे. 90 ते 95% पूर्ण सक्सेसच झालं? पूर्ण सक्सेस आहे. बर, नक्कीच. ही जी पावडर तुम्ही मारली त्याचा परिणाम आहे ना की तो? त्याचाच आपण जर ह्याच्यावर पावडर नाही मारली, आता हो. पोलन जे केलंय ना, हो, तर हे पूर्ण 100% फेल जातं. बर बर बर. 80-90% फेल जातं. 10-5% सुद्धा सक्सेस होत नाही बरोबर पावडर जर नाही मारली तर. बरोबर. तर ही खजुराची पोलन करण्याची पद्धत आहे. तर हा जो बाग आहे हा जवळजवळ 3 एकरचा बाग आहे आणि 3 एकरमधून शेतकरी फार चांगली जी कमाई आहे ती करत आहेत. यावर्षी त्यांचा जो आकडा आहे तो जवळपास त्यांना 45 लाख रुपये या पिकामधून येण्याची अपेक्षा आहे. मागच्या वर्षी त्यांनी 200 रुपये किलो याप्रमाणे कमाई केली होती. तर नक्कीच त्यांना पुढच्या जी काही पीक आहे त्यांच्यासाठी त्यांना शुभेच्छा देऊ. फार चांगला प्लॉट त्यांनी विकसित केलेला आहे, संगोपन केलेलं आहे. आणि तुम्ही जर बघत असाल तर त्यांची पूर्ण झाडं, एका एका झाडाला किती किती असतील आता यावर्षी? ह्याच्यामध्ये 10च्या पुढेच आहेत. 10, 11, 12 जास्तीत जास्त. 10 गेल्या वर्षी आपण 16-17 पर्यंत ठेवले होते. जेवढे आले तेवढे ठेवले होते. बरोबर आहे. तर आपण काय केलं, यावर्षी झाडाच्या हिशोबाने संख्या ठेवली. 10-11 ठेवली जास्तीत जास्त. आणि बाकीचे 2-3 प्रत्येक झाडाचे 2 ते 3 आपण कट केलेले. बरोबर. तर मागच्या वर्षी तुम्हाला 24 लाख रुपये आले. हो. तर ह्या वर्षी त्यांना त्यापेक्षाही भरपूर, म्हणजे जवळजवळ आता दरवर्षी समजा आपल्याला ह्या वर्षी ज्या हिशोबात माल निघलाय, हो, ह्या हिशोबात उत्पन्न होण्याची गॅरंटी. तर किती माल अपेक्षित आहे तुम्हाला उत्पन्न? 24 टन. 24 टन म्हणजे जवळजवळ 45 लाख. बरोबर ना? हो. किती लाख होतील अंदाजन? 24 म्हणजे 48 लाख रुपये व्हायला लागले. 48 लाख 3 एकर मध्ये. 3 एकर मध्ये. तर पण हातावर विकलं तरच, हातावर विकलं तर व्यापाऱ्याला दिल्यावर अर्ध्यापेक्षा बी कमी. त्यापेक्षा अर्ध्यापेक्षा कमी. अर्ध्यापेक्षा बी कमी. तर हे सुद्धा तुम्हाला जर विक्री कौशल्य असेल, रोडला जर तुमची जमीन असेल, तर हे पीक तुमच्यासाठी फार फायदेशीर होऊ शकतं. तर नक्कीच भाऊंनी जी माहिती दिली ती फार चांगली माहिती दिली. सविस्तर व्हिडिओ पाहण्यासाठी आपली शेती आपली प्रयोगशाळा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती नक्कीच भेट द्या. त्यामध्ये तुम्हाला सविस्तर व्हिडिओ जो आहे तो दिसून येईल. तर सध्या थांबतो. राम राम.